नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आता वाजले 6:30 आणि आज मी लवकर चाललो आहे जिमला, कारण का आज आपला क्लायंटचा सगळ्यांचा नेक्स्ट डे. तर श्रुती येते, परत समूह पण येते, त्यांचा पण आज लेग डेच आहे. तर मग बघू, जर आज मला जमलं तर मी आज तुम्हाला लेग डेचा वर्कआउट शेअर करेल माझा. तर मग तुम्ही तो जिममध्ये करू शकता, बेसिकच असणार आहे, जास्त काय नसणार त्यात. तर तुम्ही तो बघून ट्राय करू शकता आपल्या घरी म्हणजे जिममध्ये. तर ठीक आहे, चला बघूया जमता येईल दाखवायला. चला. तर ह्या जे दोघी करत आहात त्याला वॉर्मअप बोलतात, कारण का वर्कआउटच्या आधी आपले सगळे जॉईंट्स वगैरे फ्री करायचे असतात, कारण आपण रात्रभर पूर्ण झोपलेलो असतो एका त्याच्यामध्ये, आपल्या बॉडीची मुवमेंट नसते होत. तर त्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये सायन्युअल फ्लुइड असतं, ते असं जाम होतं, म्हणजे घट्ट होतं. ते लूज करण्यासाठी आपल्याला वॉर्मअप करावं लागतं, नाही तर ते नाही केलं तसं काही इंजुरीज होण्याचे चान्सेस असतात. तर आता आम्ही इथे पहिला सेट स्क्वॉट्सपासून चालू करतो, कारण का स्क्वॉट्स का तर आपल्या पायामध्ये सगळ्यात मोठा मसल म्हणजे क्वाड्रासेप असतो, ज्याला आपण मराठीमध्ये मांडी वगैरे पण बोलतो. तर पहिला सेट नेहमी ह्यानेच घ्यायचा असतो. ह्याचे आम्ही 3 सेट घेतो, 12-12 रेपिटेशन ठेवतो ह्याचे. 10ला का बेल्ट लावतो नको. आणि जिममध्ये थोडे गाणे वगैरे चालू असतात, म्हणून मी आता आवाज बंद केला आहे, कारण का थोडे यूट्यूबचे काही आपल्याला पॉलिसीज वगैरे असतात, त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण ते ऐकवू नाही शकत. तर तुम्ही थोडं ॲडजस्ट करा. मी तुम्हाला व्हॉईस ओव्हरने सगळं सांगत राहील हळूहळू. यानंतर आम्ही लेग एक्सटेन्शन घेतो. हा नेहमी आम्ही दुसरा व्हेरिएशन ठेवतो लेग्सच्या वर्कआउटमध्ये. त्यानंतर आहे सीटेड काफ रेज. हा आपल्या पोटऱ्या असतात त्यांच्यासाठी असतो. आता मी सीटेड लेग कर्ल करतो आहे. ही आपली पायाची मागची बाजू असते, त्याला हॅमस्ट्रिंग बोलतात, त्यासाठी असतो हा वर्कआउट. Where is your clone? Where is your clone?
चल इकडे चल तू आला इकडे तू एकदम फ्लँक आहे रे. हाय वाट आणि आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. मी 2 दिवसाचे ब्लॉग एकत्र केलेत आणि आपल्या दुसऱ्या दिवशी चेस्टचा वर्कआउट असतो. तर मला एक सांगायचं आहे की माझी ही व्हिडिओ बघून तुम्ही बोलाल की एवढा हेवी करतोस. ॲक्च्युली मला वर्कआउट करता करता 8 वर्ष झालेत. सो मला पूर्ण एक्सपिरियन्स आहे त्या गोष्टींचा. तुम्ही ही व्हिडिओ बघून तुम्ही ट्राय नका करू की तुम्ही पण एवढं हेवी उचलाल. जर तुम्हाला सवय नसेल किंवा तुम्ही नवीन असाल वर्कआउट करायला, तुम्ही आधी एकदम लाईट वेट घ्या. त्याच्यावर तुम्ही प्रॉपर फॉर्म शिका. मग तेव्हा जर स्ट्रेंथ वाढेल त्याने, मग त्यानंतर तुम्ही हेवी लिफ्टिंग करू शकतात. पण तुम्ही माझी व्हिडिओ बघून तुम्ही हेवी लिफ्टिंग करायला जाऊ नका, कारण का ते कसं आहे, त्याने इंजरी होण्याचे चान्सेस खूप असतात. म्हणून सांगतो तुम्हाला. आणि आज मी हा वर्कआउट जो तुम्हाला सांगितला आहे, लेग्स, चेस्ट आणि पुढे जाऊन शोल्डरचा पण तुम्हाला वर्कआउट दिसेल. हा तुम्ही नक्की ट्राय करा. जे माझे भाऊ आहेत, जे माझे मित्र आहेत, जे मला बघतात रोज, जे जिमला पण जातात. असं नाही की हा लेडीजसाठी वर्कआउट नाही, लेडीजसाठी पण हा वर्कआउट आहे. वा फेस बघा फेस. काय करणार आहे माझं वर्कआउट? चेस्ट आहे आणि हा मागचा खांदा आहे. त्याला काय बोलतात? डेल्ट. ओके. आता आपलं चेस्ट चालू आहे. आता फ्लॅट बेंच प्रेस घेतला आहे, इन्क्लाइन मशीन घेतली आहे, अजून बाकी भरपूर. आता तर सुरुवात केली. आणि आमच्यासोबत आज आणि माझ्यासोबत श्रुती आहे. कसं झालं वर्कआउट मग? मजेत. मी कशी शिकवते तुला बरोबर माहिती ना? एकदम भंगार. एवढं चांगलं शिकवते मी आणि तू असं बोलतो. नॉनसेन्स. तर श्रुती सेट मारते. फेस बघा किती एकदम सिरियसली गेलं. सिरियसनेस बघा. तोंड तर बघा व्हायचं. खुश. तू काय केलं तसं तू तर कसं शिकवतोय मी? सुंदर. कसे देतो टिप्स? एक नंबर. आपल्या फॅमिली मेंबर्सला काय सांगाल वर्कआउटवर? हे काय सुचत नाही काय? तरच रोज वर्कआउट केलं पाहिजे सगळ्यांनी. अजून शरीरासाठी चांगलं हे डबल चिन का दिसते? कारण आम्ही घरचं खातो पौष्टिक. हो पौष्टिक. बाहेर मोमो चायनीज वगैरे ते पौष्टिक आहे. चालतं ते तेवढं चालतं. समजलं ना?
आणि मी ते शोल्डरचा फक्त एक सेट घेऊन वर्कआउट संपवला होता, कारण का भरपूर वेळ झाला होता आणि मला भूक पण लागली होती. मला घरी जाऊन जेवायचं पण होतं अजून. आणि मग त्याच्यासाठी आम्ही फक्त एकच सेट घेतला आणि लगेच घरी गेलो. 13 झाले. पूर्ण इथपर्यंत आलो होतो पकडत असं. किती हरामी आहेत सगळे. आमचं ठरलं तर नो शुगर आणि जंक फूड वगैरे काय खायचं नाही, तरी पण ही बघा, ही निर्लज्ज बघा कशी बघून असते. आणि आज आलेत मोमोज खायला. मी नाही खाणार आहे, ते तिचीच खाणार आहे. ही बघा, ही आहे ना, ही पण बोलली होती की मी पण नाही खाणार आहे, पण ही आता पलटते इकडे येऊन. सगळ्यांना कारणीभूत ही आहे, सगळ्यांना कारणीभूत ही आहे. तू बघू नको. तुझं काय मत आहे? हा, ते दिसतच आहे. नाही ते अरे 0 कमिटमेंट. निर्लज्जपणाचा कळस. शुगर नाहीये, शुगर थोडी आहे. तोंड जपत आहे. बरं मध्ये खूप आपलं इच्छेपेक्षा हे तू पण मला नको. अच्छा, घे माझी शपथ, मी खाल्लंय. घे माझी शपथ. बरं आहे, त्यामुळे मी खाऊ शकत नाही. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. येतो मी. श्री स्वामी समर्थ.